गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अचिव्हर्स अबॅकस. मी इंद्रायणी बिरादार. तर आज आपल्या क्लासमध्ये आपण ॲड 7 आणि ॲड 6 हे फॉर्म्युले यूज करून आपण ही एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत. ओके, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय घेतलंय, ॲड 9 आणि ॲड 8 फॉर्म्युला यूज करून ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं सॉल्व करायचं ते घेतलंय. ओके, आणि आज आपण हे 2 फॉर्म्युले यूज करून ही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायची आहेत. ओके, अगोदर आपण काय करायचं आहे, ॲड 7 चा फॉर्म्युला यूज करून आपण ही एक्झाम्पल्स सॉल्व करायला घेऊ. ओके, तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 8, ॲड 7, ॲड 4 आणि लेस 2. ओके, आपल्याला अगोदर काय करायचं आहे, ॲड 8 करायचं आहे अबॅकस किटवर युनिट रॉडला. 5, 6, 7, 8. ॲड 8 केलं. ॲड 7 करायचे आहेत युनिट रॉडला. ॲड 7 करायला बीट अवेलेबल आहेत का, नाही. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, ॲड 7 चा. ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 लेस 3. हा ॲड 10 लेस 3. ओके, ॲड 4 युनिट रॉडला 4 बीट आहेत, 1, 2, 3 आणि 4. ओके, लेस 2 लेस करायचे आहेत, 1 आणि 1 लेस 2. तर आपलं आन्सर किती आलंय, 10, 5, 15, 16 आणि 17. आन्सर किती आलंय, 17. आपण रायटिंग करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 6, ॲड 2, ॲड 7, ॲड 2. ओके, फर्स्ट आपल्याला ॲड 6 करायचंय. 5 आणि 1 6. ॲड 2 1 आणि 1 ॲड 2 केले. ॲड 7 करायचंय. ॲड 7 करायला बीट अवेलेबल आहे का, नाही. मग फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, ॲड 10 लेस 3. ॲड 10 लेस 3. ओके, ॲड 2 1 आणि 1 2. याचं पण आन्सर किती आलंय, 10 आणि 5 15, 16 आणि 17. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ॲड 9, ॲड 7, ॲड 3, ॲड 8. आपल्याला ॲड 9 करायचं आहे. 5, 6, 7, 8, 9. ॲड 9 केले. ॲड 7 चा फॉर्म्युला आहे, ॲड 10 लेस 3. 1, 2 आणि 3. ओके, ॲड 3 1, 2, 3. ॲड 8. आता बघा, ॲड 8 आहे. ॲड 8 करायला बीट अवेलेबल नाही आहेत. मग याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण ॲड 8 चा फॉर्म्युला घेतलाय. ॲड 8 चा फॉर्म्युला, ॲड 8 आणि ॲड 9 चे फॉर्म्युले लर्न करायचे. ओके, तर ॲड 8 चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 करायचं आणि लेस 2. ओके, हे ॲड 10 लेस 2. ओके, तर आपलं आन्सर किती आलंय, 25, 26 आणि 27. आपण राईट डाऊन करून घेऊ, 27. ओके, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, अबॅकस क्लिअर करायला घेऊ अगोदर. हां, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ॲड 5, ॲड 4, ॲड 7, ॲड 3. आपल्याला फर्स्ट ॲड 5 करायचे. ॲड 5. ओके, ॲड 4 1, 2, 3 आणि 4. ॲड 4 केले. ॲड 7 चा फॉर्म्युला आहे, ॲड 10 लेस 3. ॲड 10 लेस 3. 1, 2, 3. ओके, ॲड 3 1, 2, 3. ओके, आपला आन्सर काय आलंय, 10 आणि 5 15, 16, 17, 18 आणि 19. आन्सर किती आलंय, 19. आन्सर किती आलंय, 19. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर करू. ओके, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 7, ॲड 2, ॲड 7 आणि लेस 5. फर्स्ट आपल्याला ॲड 7 करायचे. 5, 6, 7. ॲड 7 केले. ॲड 2 1, 2. ॲड 7 करायचे. ॲड 7 चा फॉर्म्युला, ॲड 10 लेस 3. 1, 2 आणि 3. लेस 5. हे लेस 5 केले. आन्सर इज 10 आणि 1
11. आन्सर किती आलाय 11. आपण रायटिंग करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर करून घेऊ. आता बघा आपण ॲड 7चा फॉर्म्युला यूज करून ही एक्झाम्पल सॉल्व केली आहे. ओके, या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ॲड 7चा फॉर्म्युला पण यूज करायचा आहे, ॲड 9चा पण आणि ॲड 8चा पण. हे तिन्ही पण फॉर्म्युले यूज करून जे ॲडिशन असतील ते सॉल्व करावे लागतात. ओके, आता आपण ॲड 6चा फॉर्म्युला यूज करून ही एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊ. तर आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 9 लेस 5 ॲड 6 आणि ॲड 7. फर्स्ट आपल्याला ॲड 9 करायचं आहे. 5 6 7 8 आणि 9. ओके, लेस 5 करायचे आहेत, दॅट इज लेस 5 केले. ॲड 6 करायचे आहेत, बीट अवेलेबल नाही आहेत, मग ॲड 6चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 6चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 4. ॲड 10 लेस 4 1 2 3 आणि 4. ओके, आता बघा आपल्याला ॲड 7 करायचे आहेत. 5 6 7. ओके, ॲड 7 केले. आन्सर किती आले? 10 आणि 5 15 16 आणि 17. आन्सर किती आहे? 17. आपण राईट डाऊन करून घेतलं. ओके, अबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 4 ॲड 6 ॲड 8 आणि ॲड 8. ॲड 4 करायचं आहे. 1 2 3 आणि 4. ओके, ॲड 6 करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 6चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 4. ॲड 10 लेस 4 1 2 3 आणि 4. ॲड 8 5 6 7 8. ॲड 8 केले. ॲड 8चा फॉर्म्युला काय आहे? याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी शिकवला. ॲड 8चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 2. ओके, आन्सर काय आले? 25 आणि 1 6 26. आपण राईट डाऊन करून घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 8 ॲड 7 लेस 5 आणि ॲड 6. ॲड 8 करायचं आहे. 5 6 7 8. ॲड 7चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3. ॲड 10 लेस 3 केले. लेस 5 ॲड 6 5 आणि 1 6. आन्सर किती आहे? 10 आणि 5 15 आणि 1 16. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 5 ॲड 4 ॲड 6 आणि लेस 5. आपल्याला ॲड 5 करायचं आहे. ॲड 5 ॲड 4 1 2 3 आणि 4. ॲड 6चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 4 1 2 3 4. नंतर लेस 5. आपला आन्सर किती आले? हा 10 आहे, म्हणजे हा 1 आणि हा 0 10. आपण राईट डाऊन करून घेतलं. ओके, अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 7 ॲड 9 ॲड 3 ॲड 6. आपल्याला ॲड 7 करायचे. 5 6 7. ॲड 7 केले. ॲड 9 ॲड करायचे, परंतु युनिट रॉडवर बीट अवेलेबल आहे का? ॲड 9 करायला नाही. मग आपल्याला ॲड 9चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 9चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 1. ओके, ॲड 3 1 2 3. ॲड 6. आता ॲड 6 करायचे आहेत, बीट अवेलेबल नाही आहेत, मग ॲड 6चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 10 लेस 4. ॲड 10 लेस 4 1 2 3 आणि 4. आपला आन्सर किती आहे? 10 आणि 10 20 आणि हा 5 25. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर करू. ओके, तर बघा आपण हे आज 2 फॉर्म्युले यूज करून हे एक्झाम्पल्स विथ अबॅकस कसं सॉल्व करायचं ते शिकून घेतलं. ओके, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय घेतलं? ॲड 9 आणि ॲड 8 हा फॉर्म्युला यूज करून ती एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेली आहेत विथ अबॅकसवर. तर आता याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण ॲड 9 ॲड 8, आज आपण ॲड 7
आणि ॲड 6 हे 4 फॉर्म्युले यूज करून विथ अबॅकसवर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं सॉल्व करायचं ते शिकलात. ओके, याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण काय करू, ॲड 5 आणि ॲड 4 चा फॉर्म्युला यूज करून ॲडिशन आणि सबट्रॅक्शन विथ अबॅकस किट कसं सॉल्व करायचं ते शिकून घेऊयात. ओके, तर आता मग बघा फ्रेंड, जेवढे फॉर्म्युले मी शिकवले तेवढे फॉर्म्युले तुम्हाला काय झाले पाहिजेत, लर्न झाले पाहिजेत. हे जेवढे लर्न असतील तरच तुम्हाला जो मी नेक्स्ट आपल्याला ॲड 5 चा असेल किंवा ॲड 4 चा फॉर्म्युला ज्यावेळेस शिकवेन त्यावेळेस ते फॉर्म्युले लर्न झाले तरच तुम्हाला काय असतील ते नेक्स्ट ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सॉल्व करायला इझी आणि लवकर सॉल्व करता येईल. ओके, जे स्टुडंट आमच्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जो मी व्हिडिओ सेंड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. ओके, थँक्यू.